श्री संत जनाबाई भक्ती, समर्पण आणि स्त्री शक्तीचा अद्भुत जीवन प्रवास. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वारकरी संप्रदायातील एक अतिशय थोर व पण तितक्याच साध्या आणि निरागस संत व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. त्या म्हणजे संत जनाबाई. त्यांच्या जीवनाचा प्रवास हा केवळ भक्तीचा नाही तर संघर्ष, समर्पण आणि स्त्रीशक्तीचा तेजस्वी आदर्श आहे. त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठल भक्ती तर आहेच, पण त्याचबरोबर समाजाला दिलेला एक गहन संदेशही आहे. त्यांचा जन्म आणि बालपण. आता आपण बघणार आहोत जन्म आणि बालपण. संत जनाबाई यांचा जन्म इसवी सन 13व्या शतकात महाराष्ट्रातील गंगाखेड, जिल्हा परभणी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामा आणि आईचे नाव करुंडा असे होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर गरिबी आणि दुःखाचे सावट होते. लहान वयातच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आणि त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. या संकटामुळेच त्यांच्या आयुष्यातील भक्तीचा पाया मजबूत झाला. संसारात आधार नसला तरी त्यांनी विठ्ठलालाच आपले सर्वस्व मानले. त्या नामदेवाच्या घरी सेवा. लहान वयातच जनाबाई यांना पंढरपूरला आणण्यात आले आणि त्या संत नामदेव यांच्या घरी दासी म्हणून राहू लागल्या. पण ही केवळ दासी नव्हती, ही होती एक महान भक्त. त्या घरकाम करत असतानाच विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. झाडू मारताना, भांडी घासताना, पाणी भरताना त्यांच्या ओठांवर सतत विठ्ठल विठ्ठल हे नाव असायचे. आता आपण बघणार आहोत विठ्ठलाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते. संत जनाबाई यांची विठ्ठलाशी असलेली नाळ अत्यंत जिव्हाळ्याची होती. त्या विठ्ठलाला केवळ देव मानत नव्हत्या, तर आपला सखा, आपला साथीदार समजत होत्या. अनेक अभंगांमध्ये त्यांनी वर्णन केले आहे की विठ्ठल स्वतः येऊन त्यांना कामात मदत करत असे. कधी तो भांडी घासत असे तर कधी धान्य कांडत असे. ही भक्तीची सर्वोच्च अवस्था होती. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग काम करीते जनी म्हणे विठ्ठल माझा सखींनी. भक्ती आणि काव्य प्रतिभा. संत जनाबाई या एक उत्कृष्ट कवयित्री होत्या. त्यांनी साध्या सोप्या भाषेत अनेक अभंग रचले. त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती, श्रीजीवन, समाजातील विषमता आणि आत्मज्ञान याचा सुंदर संगम आहे. त्यांच्या काव्यात एक वेगळीच ओढ आहे, ती म्हणजे सहजता. त्यात कुठलाही आडंबर नाही, फक्त निर्मळ भावना आहे. त्यांच्या काही अभंगांची वैशिष्ट्ये आपण पाहू. साधी आणि ओघवती भाषा, दैनंदिन जीवनातील उदाहरणे, विठ्ठलाशी संवाद आणि स्त्रियांच्या जीवनाचे वास्तव चित्रण. आता आपण बघूया स्त्री शक्तीचा आदर्श. त्या काळात स्त्रियांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते, पण जनाबाई यांनी आपल्या भक्तीच्या जोरावर समाजामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्या सांगतात की देवाला मिळवण्यासाठी जाती, लिंग किंवा स्थान महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ती
शुद्ध भावना त्यांच्या जीवनातून आपल्याला कळते की स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नसून ती आध्यात्मिक उंची गाठू शकते. इथेच त्यांचा स्त्री शक्तीचा आदर्श दिसतो. आता आपण बघूया संघर्ष आणि श्रद्धा. जनाबाईंचे आयुष्य हे सतत संघर्षांनी भरलेले होते, पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. उलट त्या प्रत्येक संकटात श्री विठ्ठलांचे नाम घेत राहिल्या. त्यांनी दुःखालाही भक्तीचे रूप दिले. त्यांच्या प्रत्येक अश्रूमध्येही विठ्ठलाचे स्मरण होते. आता बघूया आपण समाजाला दिलेला संदेश. संत जनाबाई यांच्या जीवनातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. देव सर्वत्र आहे, फक्त त्याला पाहण्याची दृष्टी हवी. कोणतेही काम हे कधीच लहान नसते. प्रत्येक कामामध्ये देव आहे. स्त्री पुरुष समान आहेत. भक्ती ही दिखाव्याची नसून अंतःकरणातूनच असावी. आता आपण बघूया त्यांचा अंतिम काळ आणि वारसा. श्री संत जनाबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्री विठ्ठल भक्तीत व्यतीत केले. त्यांचा शेवटही अत्यंत शांत आणि समाधानी अवस्थेत झाला. आजही त्यांचे अभंग वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने गायले जातात. त्यांच्या जीवनाचा आदर्श लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आता आपण त्याच्या शेवट समारोप बघूया. तर मित्रमैत्रिणींनो, श्री संत जनाबाई यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही मंदिरात नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असते. आपण जे काम करतो त्यात जर प्रेम, श्रद्धा आणि समर्पण असेल तर तेच काम पूजा बनते. त्यांनी दाखवलेला मार्ग हा अत्यंत सोपा आहे. काम करत राहा आणि मनामध्ये विठ्ठल ठेवा. धन्यवाद. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही नक्की हा लेख इतरांपर्यंत पोहोचवा आणि संतांच्या विचारांचा प्रसार करा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे. विठ्ठल विठ्ठल. लेख आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा लेख इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन लेखासह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.